शरणापूर शहाजापूर रस्त्यावर शरणापूर गावाजवळ रेल्वे गेट नंबर 47 वरील रेल्वे भुयारी पुलाचे काम गेल्या 2 वर्षापासून सुरू असून सध्या या पुलाखाली 8 ते 10 फूट पाणी साचलेले आहे। पुलाखाली पाणी पाईपद्वारे काढून भुयारी मार्ग सर्वांसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत खुले करून देण्याचे आश्वासन दिले। यामुळे 25 सप्टेंबर रोजी होणारा रस्ता रोको आंदोलन तहकूब करण्यात आले। भुयारी मार्गातील पाणी लवकरात लवकर काढून रस्ता सुरू करावा या मागणीसाठी 25 सप्टेंबर रोजी तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर शरणापूर वंजारवाडी करोडी येथील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि नागरिक छत्रपती संभाजीनगर नाशिक महामार्ग शरणापूर येथे रस्ता रोको आंदोलन करणार होते। याबाबतचे निवेदन त्यांनी रेल्वे प्रशासन नांदेड विभागीय आयुक्त जिल्हा अधिकारी पोलीस आयुक्त दौलताबाद पोलीस ठाण्याला दिले होते। ही बाब लक्षात घेत दौलताबाद पोलीस निरीक्षक रेखा लोंढे यांनी वंजारवाडीचे सरपंच रामेश्वर बोडारे, शरणापूरचे सरपंच संध्या संदीप सदावर्ते यांच्यासोबत गावातील नागरिक आणि रेल्वे कॉन्ट्रॅक्टर पंकज कुमार यांची दौलताबाद पोलीस स्टेशनमध्ये बैठक घेऊन चर्चा घडवून आणली। यात पंकज कुमार यांनी एका महिन्याच्या आत या पुलाखालील पाणी पाईपद्वारे काढून भुयारी मार्ग सर्वांसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत खुले करून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर 25 सप्टेंबर रोजी होणारे रास्ता रोको आंदोलन तहकूब करण्यात आले। जावेद शेख, एमसी न्यूज, दौलताबाद, छत्रपती संभाजीनगर। बद्दल असं सांगते की आमचा हा मेन गावचा महत्त्वाचा रस्ता आहे आणि त्या रस्त्याने दवाखान्यात जाणारे येणारे व्यक्ती, शाळेतील विद्यार्थी आणि गावातील कामगार व्यक्ती, कंपन्यांकडे जाणारे त्यांना हा रस्ता महत्त्वाचा आहे आणि त्यांना या रस्त्याने जाण्यासाठी खूप त्रास होत आहे। आणि सध्याची स्थिती म्हणजे आमच्या गावातील भांगशी माता गड हे पर्यटन स्थळ असून तेथे येणारे भक्तगण भाविक यांना पण खूप त्रास होत आहे। तरी त्यासाठी आम्ही उद्या म्हणजे 25/9/2025 या तारखेला आंदोलन करणार होतो। त्या आंदोलनाबाबत आम्हाला आमचे पोलीस दौलताबाद पोलीस स्टेशनच्या लोढे मॅडम यांनी या आंदोलनाबाबत समजावून सांगितले आणि या कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्यांच्याशी संवाद साधून 1 महिन्याच्या आत तुम्हाला हे काम पूर्ण करून देऊ असं आश्वासन दिलं आणि मॅडमच्या या आश्वासनाला मान्यता देऊन आम्ही आंदोलन थांबवलं आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आम्हाला हे काम 1 महिन्याच्या आत कंप्लीट करून आमचा रहदारीचा रस्ता चालू करून देण्यात यावा। आमचं रस्ता रोको आंदोलन हे फिक्स होतं। मागच्या वेळेसही मी जलसमाधीचं आंदोलन केलं होतं आणि त्यांना मला मे एंडिंगला चालू करून देऊ असं निवेदन आम्हाला दिलं। पण आता आम्ही रस्ता रोको करणार होतो 25 तारखेला, पण आम्हाला PI लोंढे मॅडमनं बोलून घेतलं आणि कॉन्ट्रॅक्टरला बोलून त्यांना आम्हाला समजदारीनं समजून सांगितलं आणि कॉन्ट्रॅक्टरकडून हमी घेतली की 1 महिन्यात आम्ही हा पूल चालू करून देऊ। आणि मॅडमचं खूप सहकार्य आहे आम्हाला। कोणत्याही क्षेत्रात कुठंही मॅडम आमच्या एका फोनवर हजर राहता। त्या गोष्टीमुळे आम्ही आंदोलन मॅडमच्या शब्दावर